नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत गट क स वर्गाचं पद कायमस्वरूपी पद्धतीने भरलं जाणार आहे। यासाठी उमेदवारांना 22 डिसेंबर 2025 पर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2025 मध्ये सरकारी जॉब तुम्हाला या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत दिला जाणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये 19,900 ते 63,200 या 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस म्हणजेच भत्ते देखील उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची मुलाखत उमेदवारांची या पदासाठी घेतली जाणार नाही, कारण सरळ सेवा पदभरती असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महिला व बाल विकास विभागामध्ये ही मोठी पदभरती केली जात आहे। विशेष म्हणजे कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। महाराष्ट्रात 2025 मध्ये सरकारी जॉब करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं। मित्रांनो, या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत कनिष्ठ संरक्षण अधिकारी हे गट क स वर्गाचं पद सरळ सेवे पद्धतीने भरलं जात आहे आणि यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 8 डिसेंबर 2025 ते 22 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 19,900 ते 63,200 या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार तर दिला जाणारच आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या मार्फत म्हणजे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस म्हणजे भत्ते देखील दिले जाणार आहे। 17 पदांची ही भरती असणार आहे। 17 पदं कोणकोणत्या कॅटेगरीसाठी कशा पद्धतीने विभाजित केले गेलेले आहे याचे देखील डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून उमेदवार हा पदवी असणं आवश्यक असणार आहे। गट क स वर्गाचं हे पद या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीने 22/12/2025 पर्यंत भरण्यासाठी अर्ज मागवले जात आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 38 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी मात्र 18 ते 43 वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता म्हणजे सवलत देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त पदवीधर अंशकालीन उमेदवार असतील, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग उमेदवार, माजी सैनिक यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। विशेष म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची अशी एक्झाम असणार आहे। यामध्ये 200 गुणांची एक्झाम 4 वेगवेगळ्या विषयांवरती प्रश्न घेऊन विचारली जाणार आहे। यामध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश होतो। प्रत्येक विषयावरती 50 गुणांची एक्झाम तुमची असणार आहे। अशा पद्धती मित्रांनो 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यामध्ये कमीत कमी 45% गुण मिळवणं उमेदवारांना अनिवार्य असणार आहे। विशेष म्हणजे मित्रांनो तुमच्यासाठी तुम्ही बघू शकता ही बेनिफिट असणार आहे की कोणत्याही प्रकारची मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत या पदांसाठी घेतली जाणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि याहूनही महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग चुकीच्या उत्तरासाठी या एक्झाममध्ये नसणार आहे, म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी नसणार आहे, हे तुमच्यासाठी बेनिफिट आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो या एक्झामसाठी 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। 100 प्रश्न 200 गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरणं आवश्यक असणार आहे। 22 डिसेंबर 2025च्या रात्री 23:55 पर्यंत ॲप्लिकेशन या ठिकाणी करता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जो मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालू स्थितीत असलेलं देणं आवश्यक असणार आहे, कारण यानंतरचे जे अपडेट तुम्हाला महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत दिले जाणार आहे त्या याच ईमेल ॲड्रेसमार्फत आणि याच मोबाईल नंबरमार्फत दिले जाणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बाकी अर्ज करतेवेळी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी
अचूक भरायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करतेवेळी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. या व्यतिरिक्त दिलेल्या क्रमांकावरती देखील तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता. या ठिकाणी तुम्हाला क्रमांक बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.